हॅलो गाईज, वेलकम टू अवर व्लॉग. आणि आज आम्ही करणार आहे एक रेसिपी जी आम्हाला चॅट जीपीटीने सांगितलेली आहे. सो आता आम्ही त्याच्यासाठी ज्या भाज्या लागणार आहेत त्या सगळ्या कट करून घेते. मम्मीला आम्ही दिलेली आहे लसूण सोलायची जबाबदारी, महत्वाची आणि जी फार किचकट असते. आणि आम्ही आता टोमॅटो, शिमला मिरची, त्याच्यानंतर गाजर, काकडी आणि अजून बऱ्याच अशा भाज्या लागणार आहेत त्या सगळ्या कट करून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो. पनीर येत आहे हा, आणि पनीर येत आहे आमचं, म्हणजे आम्ही सांगितलंय आणायला. सो ते आल्यानंतर मग आपण रेसिपी सुरू करूया. तोपर्यंत आम्ही सुरुवातीची तयारी करून ठेवतो. स्टे ट्यून्ड. गाईज, आम्ही सगळ्या भाज्या कापून ठेवलेल्या आहेत. गाजर किसून ठेवलाय आणि या भाज्या कापलेल्या आहेत. आमचं पनीर काय अजून आलेलं नाहीये, सो आम्ही त्यासाठी थांबलेलो आहे. पनीर आलं की सुरू करू. असं पण सुरू करू शकतो. करतो सुरू, जरा भांडे बिंडे काढून. सो आता आम्ही रेसिपी बनवायला सुरुवात करत आहोत. थोडंसं आमचं डोकं आणि दोन्हीच मला दिसणार नाही, सो प्लीज कॉपरेट करा. आता आम्ही आधी बटर टाकणार आहे. तनिष्का आपल्याला गाईड करेल आणि आपण करूया. तर आता थोडंसं बटर इथं आम्ही टाकलेलं आहे. सॉरी, गाजरचा हलवा. नाही मस्त झालाय. तू बनवला नाही, अरे तरी पण थँक्यू. दीदीने बनवलेला नाही. सो आता बटर गरम झाल्यावर काय करायचं आपल्याला तनिष्का? आता आपल्याला टाकायचं आहे लसूण आणि कांदा. इथे तुम्ही बघू शकता एवढंच लसूण थोडंच आहे आणि थोडस कांदा. जवळून दाखवूया. लसूण आणि कांदा. Here is butter. आणि कांदा. येस. थोडं कॅमेरा एडजस्टमेंटचा आम्हाला इश्यू होत आहे. अरे ऐसे हम दिख रहे हैं और कढ़ाई भी. झालंय बटर गरम. आता टाकलं आता यामध्ये लसूण थोडासा आपण आधी परतून घेऊ आणि मग कांदा. Here is mommy. खात आहे Here is mommy. मम्मी गाजरचा हलवा आणि आत्या. हे तू बनवलेलं आहे ना? नाही. नाही, आत्याने पण बनवलेलं नाही. गाईस, तुम्हाला खोटं वाटत असेल पण हे खरंच आत्याने पण बनवलेलं नाही. कोणी बनवले आहे माहिती ते. इट्स अ सिक्रेट, टॉप सिक्रेट. पण असं समजू नका की मिस्टर धर्माधिकारीने बनवलेलं आहे. तर मला तेच वाटलं. खूप मोठा गैरसमज असू शकतो. आमचं पनीर येत आहे, पप्पांचा फोन आला, परत आम्ही सुरू करतो. सो पप्पांनी फटाफट ऐकलेलं आहे काय घ्यायचं आणि आणायचं आहे आणि लगेच फोन कट केलेला आहे ऍज युजल. सो आता लसूण आणि कांदा आपण परतून घेतलेला आहे. आता त्यामध्ये ऍड करायचं आहे शिमला मिरची आणि कोबी घालून हाय फ्लेम वर 2 मिनिट परता. ओके. सो आता हे टाकून आपण फ्लेम हाय करूया. हाय करू आणि मग बाय करू. सो आता फ्लेम हाय. माझं तोंड असं तुम्हाला थोडंसं सुजल्यासारखं दिसू शकतं, कारण आज मला थोडंसं बरं वाटत नाही सकाळपासून. सो मी ऑफिस मधून सुद्धा घरी निघून आले, मग मी थोडासा आराम केला आणि झोपून उठल्यामुळेच हे असं झालेलं आहे. आणि आता तनुमा आली आहे तर आय एम फिलिंग बेटर. म्हणून आम्ही असं विचार केला की आपण एक कुकिंग व्लॉग बनवूया, ज्याच्याने अजून एन्थुझियाझम येईल. आत्या बघत आहे इकडून कोपऱ्यातून. हळूच हळूहळू डोकावत आहे ती. गाईजला फोन लाव मम्मी, गाईजला. आम्ही आमच्या छोट्या गाईज म्हणजेच आमच्या डुग्गूला फोन लावतो.
आता यानंतर काय करायचं आहे, टोमॅटो घालून 1 मिनिट शिजवा. ओके. आता आपलं तुम्ही बघू शकता, जवळून दाखवते, कोबी आणि कांदा, शिमला मिरची सगळं परतून झालेलं आहे. आमच्या इथे आज एक कार्यक्रम आहे, त्यामुळे तुम्हाला हा थोडासा डिस्टर्बन्स होऊ शकतो, पण प्लीज कॉपरेट. बेअर विथ अस. आता घालूया टोमॅटो. टोमॅटो घालून आपण टोमॅटो घालून आपण थोडंसं मीठ घालू, म्हणजे तो लवकर शिजेल. इथे आहे मीठ. चवीनुसार मीठ. सगळं मीठ आम्ही इथं घालत नाहीये. हा, सगळं मीठ नाही घालत आहे, थोडंसं ठेवतो. काहीतरी आमचं डोकं थोडंसं कट होते, आपण थोडा जर ऍडजस्ट करू शकतो. आता तू बरोबर दिसत आहे. आता आम्ही थोडं झाकण लावून टोमॅटो शिजवून घेतो आणि मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो. सो गाईज, टोमॅटो मस्त शिजलेला आहे. आता यामध्ये घालूया गाजर. गाजर आम्ही भरपूर घेतलाय. हेल्दी आहे का? हेल्दी. गाईज, एका व्लॉग मध्ये मम्मी मला विचारते तुझ्यासाठी साडी मागवायची आहे का? काय वाटतं तुम्हाला? घ्यावी का एखादी साडी? हा, तुम्हाला मी सांगायचं विसरले, द्वारकादास श्यामकुमार इथे सेल होता आणि त्या सेल मधून मी 2 साड्या घेतल्या आहेत. त्या तुम्हाला मी दाखवल्या नाहीये. करेल त्याची पण एक रील मस्त अशी. खूप सुंदर साड्या आहेत, खूप सुंदर. तुम्हाला पण खूप आवडतील. सो मी ते सुद्धा दाखवेल तुम्हाला. आता गाजर घालून पण थोडस आपण गाजर शिजवून घेऊया. त्याला पण झाकण लावू, म्हणजे पटकन शिजेल. आणि आमची डुग्गू गेलेली आहे शेजारच्या घरात खेळायला, त्यामुळे ती काही आत्ताच तुम्हाला दिसू शकत नाही. जर थोड्या वेळात ती परत आली तर आम्ही तुम्हाला नक्की दाखवू. त्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. गाईस, त्यांनी सांगितलेलं आहे की ही जी कोबीची मोठी मोठी पानं आहेत, जी आम्ही वेगळी काढून ठेवलेली आहे, तर ती गरम पाण्यात घालून 1 मिनिट मऊ करून घ्यायची आहे. सो जोपर्यंत इकडे गाजर शिजतात, ते आमचं पनीर येत आहे, तोपर्यंत आम्ही ही प्रोसेस करून घेतो. आणि इथे भाजी शिजत असताना तुम्ही असं ओट्यावर हात घेऊन असे उभं राहू शकता, म्हणजे भाजी लवकर शिजते. पाणी. अरे खूप पाणी झालं ते. माठात टाकू. गाईस, तुमच्याशी बोलता बोलता आमच्याकडे पाणी जास्त झालं, बट इट्स ओके. तुमच्याशी बोलणं महत्वाचं आहे. येस. आता आम्ही आधी पाणी गरम करून घेऊया का? हा, आधी पाणी गरम करतो थोडं, आणि मग नंतर त्याच्यामध्ये कोबीची पानं टाकतो. गाईस, स्टे ट्यून. नाही थांबा, लगेच दाखवतो. शिजलंय आमचं गाजर. वास एकदम मस्त येत आहे. येस, मोमोजच्या फिलिंग सारखा वास येत आहे. सुगंध. थोडंसं अजून त्याला पण शिजवून घेऊ असं वाटतंय मला. गाजर थोडा पनीर यूज करून शिजू शकतो का? शिजू देऊया. आता हे पाणी पण गरम होतंय, तर आम्ही ह्याच्यामध्ये हे पाणी काही करणार नाही, फक्त असं टाकणार आहे जेणेकरून ते मऊ होतील आणि मग फोल्ड करता येतील. सो आता हे पण गरम करून घेतो आणि मग पनीर आलं की पुढं काय करायचं ते दाखवतो. गाईज, इथे कांड झालेला आहे. आमच्या बेसिन मधले भांडे इग्नोर करा. सॉरी, आम्ही केलं होतं ॲक्वागार्ड चालू, त्यातनं पाणी भरलं आणि तो पाईप तिथंच गुंडाळलेला होता, जे पाणी बाहेर जातं त्यातलं वेस्ट वॉटर, आणि ते आलेलं आहे सगळं ओट्यावरती. आम्ही काही करू आणि काही कांड होणार नाही असं शक्यच नाही. सो ठीक आहे, आता ते आम्ही साफ करून घेतो. परत अँगल हल्लेला आहे थोडासा. येस, नाव इट्स ओके. तर आता आम्ही इथं ठेवलेलं आहे हे कोबी या पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये. ते फक्त 1 मिनिटासाठी ठेवायचं आहे. आणि तिकडे आमचे गाजर आता शिजलेले आहेत. सो पुढे काय करायचं ते दाखवतो.
आम्ही घेतलेले आहे हे मिरे आणि याला असं असं कुठं बाई असं करायचं आहे आपल्याला. काय गॅस चालूच नाही वाटतं. बंद केला मी. अच्छा. हा. ते काय उकळायचं नाही हो. ओके. आणि guys, अजूनही आमचं पनीर आलंच नाहीये. सो तोपर्यंत आम्ही ही बाकीची तयारी करून ठेवतो. यानंतर आपल्याला हेच टाकायचं आहे मिरेपूड, लाल तिखट, मीठ आणि सोया सॉस. अरे हा पनीर आणि हिरो इन्ग्रेडियंट आहे आपला पनीर जो आमच्याकडे नाही. असं तुम्ही पहिल्यांदाच पाहिलं असेल विदाउट हिरो इन्ग्रेडियंट एवढ्या कॉन्फिडेंटली आम्ही बनवतोय ही रेसिपी. पनीर भेटलंच नाही. शुभ शुभ बोलो बेटी, शुभ शुभ बोलो. इथे फरशी आत्यानी फोडलेली आहे. तुम्हाला दिसत नसेल तर मी सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा. आता आमचं सगळं रेडी आहे आणि आमची भाजी पण शिजलेली आहे. सो वी आर वेटिंग फॉर पनीर आणि सोया सॉस पण आहे आमच्याकडे. दॅट इज ऑल्सो हिरो इन्ग्रेडियंट. आम्ही मोठ्या ह्याच्यात ChatGPT सांगितलं होतं की आमच्याकडे पनीर आहे, सोया सॉस आहे, म्हणून त्यांनी पनीरला हिरो इन्ग्रेडियंट बनवून रेसिपी सांगितली आणि मग आम्हाला कळलं की आमच्याकडे नाहीये. आमचं होतं ते पनीर खराब झालेलं आहे. येस. तुम्ही पण खराब पनीर खाऊ नका. हो, म्हणून आम्ही ते फेकून दिलेलं आहे आणि आता आम्ही ताज्या पनीरची वाट बघतोय. स्टे ट्यून्ड. गाईज, आमचं पनीर आलेलं आहे. येस, हिअर इज सोया सॉस. पिचकूचं काही काम नाहीये पण संपलं होतं म्हणून आम्ही मागवलं आहे पनीर आणि चीज. हे चीज आम्ही स्वतः मनाने टाकतोय. ChatGPT सांगितलं नव्हतं आम्हाला, पण विदाउट चीज कुठली रेसिपी पूर्ण तरी होते का गाईज, यू नो. आता हे पनीर कुस्करून घ्यायचंय, तर बघतो आम्ही ग्रेट करून घ्यायचं का कुस्करून घ्यायचं आणि मग तुम्हाला पुढचं दाखवतो. सो आता आम्ही हे पनीर कुस्करून घेतलेलं आहे. खूप कष्ट लागले याला, कारण थोडंसं कडक होतं हे पनीर. थोडंसं खूप नाही, पण असं कुस्करून फार बोटांची वाट लागली. कालचं पण गोल फिरतंय. ते कुठं आहे कात्री? सो आता हे याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कुस्करलेलं पनीर. आताच खूप सुंदर असा वास येतोय गाईस, सुगंध. पण याचा आपल्याला अजून बरीच पुढची प्रोसेस बाकी आहे. हे पनीर चांगलं याच्यामध्ये मिक्स करतो. याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे सोया सॉस, काय मिरेपूड आणि लाल मिरची. येस, आणि मीठ. चिरला असलं टाकूयात ना सगळ्यामध्ये, भरतून किसूयात छान. हे बघ सोया सॉस किती टाकायचंय. एक टीस्पून. ओके, बघा आपण टेस्ट करून वाटलं तर थोडं अजून टाकता येईल. सोया सॉस टाकलं तर मस्त सुगंध येतोय. आम्ही प्रो लेवल शेफ नाहीये, सो थोडंसं इग्नोर पण करा अशी गोष्टी, अशी पसारा. आता घालूयात ही मिरेपूड. अरे सगळी नाही पडत. तुम्ही पूर्ण मिरेपूड पण घालू शकता किंवा पूर्ण तिखट पण घालू शकता, पण आम्ही दोन्हीच मिक्स असं करणार आहे. हा थोडं ते असं टाकायचं.
मीठ. गाईस अजून एक कांड होता वाचलेला आहे. नहीं तो अभी मम्मी आ जाती. हे चांगलं मिक्स करूया सगळं. मी दिसत आहे. हे स्टफिंग आहे गाईज ऍक्च्युली. हे आपल्याला कशामध्ये तरी फिल करायचे. कशामध्ये म्हणजे तुम्हाला कळलंच असेल कशामध्ये. तुम्ही हे मोमोज साठी सुद्धा यूज करू शकता. येस यम्मी. यम्मी लागेल. खरंच छान लागेल. टेस्ट यम्मी. काय टाकायची गरज नाही मला तर नाही वाटत. ओके. एकदम यम्मी लागतात. स्टफिंग आपलं रेडी झालेलं आहे. आता मी याच्यावरती चीज टाकतो किसून, म्हणजे मग सगळ्या ह्याच्यामध्ये ते मिक्स होईल आणि छान लागेल. सो पटकन आता चीज टाकून घेतो आणि मग काय करायचं ते बघूयात. इथे तुम्हाला दिसत असेल चीज. आता हे आपण मिक्स करूया. हे आमचे मऊ झालेले कोबी. हे आमचं मेल्टेड बटर. आणि हे आमचं किसलेलं चीज. परत आमचं काहीतरी अँगल बेंडलेला आहे. सो आता काय करायचं आहे, हे जे कोबी आहे याच्यामध्ये हे असं सारण भरायचं आहे. व्यवस्थित असं भरपूर सारण आपण याच्यामध्ये भरूया. आणि मग आपल्याला हे असं फोल्ड करायचं आहे. आणि आमच्याकडे चीज टाकायचे. वरतून थोडंसं चीजचं आपण ड्रिझलिंग करूया. ड्रिझलिंग. ओके. सो आता करायचं आहे याला असं पॉकेट सारखं फोल्ड. आणि आमच्याकडे टूथपिक नाहीये, सो वी आर डुईंग अ जुगाड. आम्ही दोऱ्याने याला पॅक करणार आहे. या आम्ही थोडंसं जास्त पॅक करूया. बघ झालं का काय. येस. आता हे असे आम्ही सगळे पटापट बनवून घेतो. आणि मग आम्ही एअर फ्रायर पण थोडंसं प्री हीट करायला ठेवलेलं आहे. आणि ते प्री हीट केल्यावरती कसं हे लवकर त्याच्यामध्ये फ्राय होतात, बेक होतात, जे काय असेल ते. अजून टाकू. थोडंसं इथे टाक. तर आणि हे पटपट बनवून घेतो. तुम्हाला आवाज येतच असेल. आमचा एअर फ्रायर प्रीहीट झालेला आहे. वाव, क्यूट दिसतंय. ओ माय गॉड. ठीक आहे, असू दे. राहिलं तर वाच फक्त. मी नको टाकू. हे आहे आमचं लास्ट पॉकेट. बघा लवकरच तुम्हाला दिसेल. आम्ही पूर्ण ब्लॉग मध्ये तुम्हाला रेसिपीचा नावच नाही सांगितलं. सो हे आहे क्रिस्पी पनीर व्हेज पॉकेट्स. ये हेल्दी अँड टेस्टी. रेडी आहेत आमचे पॉकेट्स. याला फक्त वरून असं बटर ब्रश करायचं आहे. वाव, कसलं टेम्पटिंग दिसतंय. ते किती मिनिटं ठेवायचं बघ. 180 डिग्रीला
5 मिनिट्स काहीतरी. ओके सो चला एअर फ्रायर दाखवतो. सो इथे आहे आमचं एअर फ्रायर. आता काय कर, मी हे धरते हातात, गरम आहे. हळूच तू एक एक पॉकेट याच्यामध्ये ठेव. बघा गाईस, इट लुक्स सो टेम्पटिंग. बसव सगळीच आता, कारण एकच राहिलंय. ये सो आता आम्ही हे ह्याच्यामध्ये ठेवणार आहे 5 मिनिट्स साठी 180 डिग्रीला. तुम्ही ओव्हन मध्ये सुद्धा ठेवू शकता. सो आता 5 मिनिट्स नंतर तुम्हाला दाखवतो की ते कसे बेक झाले, फ्राय झाले, आणि मग टेस्टिंग. देखो ना गाइस, देखो ना, यम्मी. येस, आता आम्ही ते खातो. मम्मीला देतो पहिले, मम्मी तुम्हाला रिव्ह्यू देईल. मम्मी ईट. हा, दोरा काढून खावं. आम्ही चमचा नाही घ्यायचा आहे. भाजलं तरी चालेल, पण गरम. येस, आता आम्ही खातो आणि संपवून टाकतो. नाही ठेवायचंय गाईज. मिस्टर धर्माधिकारींसाठी ठेवायचं नाहीये. त्यांना मी आता फोन केला आणि मी असं त्यांना सांगितलं की असे झालेत पॉकेट्स, तर ते म्हणले अरे वा, खाऊन टाका मग. सो नाही ठेवायचं आता, कुछ भी हो जाए नाही रखेंगे. सो आता हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतो. येस, सो आता आम्ही खातो. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल, तुम्हाला आमचा हा कुकिंग व्लॉग आवडला असेल आणि अजून असे कुकिंग व्लॉग आम्ही करावे असं तुम्हाला वाटत असेल, तर कमेंट करून नक्की सांगा. आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. येस, ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, खरंच खूप टेस्टी झालेली आहे. बाय.